टप्पा गाठेल. म्हणजे आई वडिला नात्याने आम्ही आमच्या शहराची गावाची फक्त वेस बघितली असेल, मात्र परमेश्वर आमच्या संततीला त्या वेशीच्या पलीकडे घेऊन जाणारा देव आहे. दॅट इज द गॉड्स प्लॅन. ही इज रिलीजिंग टू द डिवाइन पीपल. सो दॅट इज द रिझन गॉड हॅज गिवन अ चिल्ड्रन इन आवर लाईफ दॅट ही शुड सक्सीड हिज प्लॅन थ्रू आवर लाईफ. आमेन, आमेन. आणि दुसरी गोष्ट, गॉड इज गोइंग टू एस्टॅब्लिश हिज डिवाइन किंगडम. म्हणजे आमेन. अनेक लोकांना त्यांचं स्वतःचं एक वैभव आणि राज्य असतं, मात्र परमेश्वराच्या दिव्य योजनेमध्ये असलेल्या लोकांच्या द्वारे देव त्याच्या दिव्य गोष्टी प्रस्थापित करतो. या ठिकाणी त्रासामध्ये कष्टामध्ये असलेल्या लोकांची विपत्ती जी पाहिलेली होती ती परमेश्वराच्या नजरेने पाहिली आणि देवाने काहीतरी दिव्य योजना बनवायला सुरुवात केली. आज जेव्हा मी मगाशी माझ्या मनामध्ये विचार येत होता, आमची पिढी जी कष्टामध्ये त्रासामध्ये होती, आम्ही काय बरं होतो की आमची योग्यता पण नव्हती. आम्ही आमच्या जीवनाचा उदरनिर्वाह कसा करत होतो. आमचा उदरनिर्वाह जर बघितली तर भाकरी आणि चटणी आम्ही पाहिलेलं आहे. आमची जी पिढी आली त्यांनी ब्रेड आणि बटर पाहिलेलं आहे, आणि याच्याही पुढची जर पिढी जर आली त्यांनी पिझ्झा आणि बर्गर बघितलेला आहे. अजून माहिती आहे की याची पुढची पिढी किती ॲडव्हान्स असेल. म्हणजे दॅट इज द ऑन ईच अँड एव्हरी स्टेज वी आर गोइंग इन द ब्लेसिंग. आणि हा परमेश्वर आहे की जो आम्हाला एका स्थानातून दुसऱ्या स्थानामध्ये, दुसऱ्या स्थानातून तिसऱ्या स्थानामध्ये आम्हाला घेऊन जाणारा तो आमचा देव आहे. आणि परमेश्वराने या लोकांना त्या दास्यातून काढण्यासाठी एक दिव्य योजना बनवली आणि परमेश्वराने त्याची कृपा त्याच्या लोकांवरती रिलीज केली. आज ब्रदर गणेश आणि